भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 4. आधीच्या भागात. मी नाही बोलत जास्त. शांतता आवडते मला. हो का? मग हिमालयात का गेला नाहीत? सुप्रीने जोक केला आणि एकटीच हसू लागली. नंतर सगळेच हसले. आकाश त्यावर काही बोलला नाही. सॉरी हा, राग आला. सुप्रिया लगेच बोलली. मला राग येत नाही कुणाचा. वाव, बरं आहे मग. तुम्हाला काही बोललं तरी राग येत नाही, कोणी चिखल उडवला तरी राग येत नाही. सुप्री संजनाकडे बघत म्हणाली, ए संजू, तू उगाचच घाबरलीस. ओ मिस्टर ए, तुम्हाला सांगते किती घाबरली होती संजू त्या दिवशी. चिखल उडवला तेव्हा. सॉलिड टरकली होती तुम्हाला. उगाचच, सुप्री म्हणाली. संजनाने तिच्या पाठीत धपाटा मारला. पागल, देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे होतीस? संजना म्हणाली. तुझ्याबरोबर फिरत होती. एकच हशा पिकला. आकाशही हसू लागला. त्याला हसताना बघून सुप्रीला आश्चर्य वाटलं. तुम्ही हसता पण का? सुप्रीचा प्रश्न. हो मग, कधीतरी. शेवटी माणूसच आहे ना मी. आकाशचं उत्तर. तुम्हाला राग येत नाही ना? तर मग मला वाटलं तुम्ही हसतसुद्धा नाहीत. तसं नाही, पण मला या निसर्गात रमायला आवडते. इकडे कुठे कोण असते. झाडं, डोंगर, पशुपक्षी. बराचसा वेळ माझा फिरण्यात जातो. मग कुठे कोणावर रागवणार? म्हणून राग वगैरे नाहीच येत कधी. सगळे मन लावून ऐकत होते. मग इकडे येता कशाला तुम्ही? आय मीन, फोटोग्राफी वगैरे ठीक आहे, पण शहरात का राहत नाहीत? एका मुलीने विचारलं. छान असते निसर्गात म्हणून राहतो इथे. पण अजून ते छान असं काही दिसलं नाही अजून. सुप्री खूप वेळाने बोलली. सकाळी बघूया, चालेल का? आकाश बोलला. ह्या उगाचच बोलायचं मग, फुसका भार. सुप्री वेडावत म्हणाली. आकाशला कळलं ते. शहरात कधी रात्रीचं कोणी फिरलं आहे का? आकाशचा प्रश्न. सगळेच हो म्हणाले. आता सगळ्यांनी वर आभाळात बघून सांगा, असं दृश्य कुठे दिसतं का ते? सगळे वर पाहू लागले. सकाळपासून पडून पडून पाऊस थकला असावा, म्हणून रात्रीचं आभाळ मोकळं होतं. चंद्रसुद्धा एका बाजूलाच होता. आभाळाच्या त्या काळ्या कॅनव्हासवर लाखो तारे चमकत होते. बहुधा त्यामुळे चंद्रसुद्धा एका बाजूला जाऊन बसला होता. काय दृश्य होतं ते! वा! सुप्री तर आ वासूनच ते बघत होती. ॲक्च्युली सगळ्यांनी पहिल्यांदाच एवढे तारे बघितले होते. आकाश सगळ्यांकडे पाहत होता आणि बाकीचे सगळे वर आभाळात. आता कळलं ना मला काय छान वाटतं ते. शहरात फक्त चंद्र तेवढा दिसतो. आकाश बोलला तरी अजूनही सगळे वरच बघत होते. आकाशने घड्याळात बघितले. रात्रीचे 9 वाजत होते. मला वाटते आता सगळ्यांनी झोपायला पाहिजे ना. त्या बोलण्याने सगळे भानावर आले. एवढ्या लवकर? एवढ्यात तर मराठी सिरियल पण संपत नाहीत. संजना तोंड एवढंसं करत म्हणाली. तुम्ही सगळे जागे राहा, मी जातो झोपायला. आकाश त्याच्या टेंटमध्ये जाऊन झोपला. त्याला जाऊ दे, आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया, सुप्री म्हणाली. नको बाबा, एकतर आपल्याला इकडचं काही माहीत नाही. ज्याला माहीत आहे तो झोपायला गेला. आपली गाणी वगैरे ऐकून कोणी वाघ, आदिवासी आले तर? एक मुलगी घाबरत म्हणाली. हो, बरोबर आहे हिचं, असं म्हणत एक एक जण आपापल्या तंबूत निघून गेले. राहिल्या फक्त दोघी, संजना आणि सुप्रिया. आता ही शेकोटी कोण विझवणार? माझा काका? सुप्री मोठ्याने बोलली. ओ मिस्टर ए, काय करायचं शेकोटीचं?
ओरडून बोलत होती ती. लगेच आकाश त्याच्या तंबूतून बाहेर आला आणि आणलेलं पाणी त्याने शेकोटीवर ओतलं आणि आला तसाच पटकन त्याच्या तंबूत निघून गेला. विचित्र आहे ना अगदी हा माणूस, म्हणे निसर्गात राहायला आवडते. मला वाटते ना याला घरीच कोणी घेत नसेल अशा स्वभावामुळे. रागच येत नाही म्हणजे काय, आमच्या संजूला बघा, नाकावरच राग असतो. फक्त एक बटन दाबलं की सुरू. सुप्रीने तिचं नाक दाबलं. थांबा, तुला आता चांगलाच मार देते. तशी सुप्री तिच्या तंबूत पळाली. दोघींची आतमस्ती सुरू झाली. नंतर त्या झोपी गेल्या. सकाळ जरा लवकरच झाली सुप्रीची. घड्याळाचा काटा 7वर होता. बाहेरचा आढावा घेण्यासाठी तिने हळूच डोकं बाहेर काढलं. अजून उजडायचे होते. सगळीकडे धुकं होतं. समोरचं तसं पण काहीच दिसत नव्हतं. उत्सुकता खूप भरलेली होती सुप्रीमध्ये. तशी हळूच ती बाहेर आली. बाहेर तरी तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. बाकीचे टेंट अजून तरी बंदच होते आणि त्यातील प्राणी अजून चादरीत गुरफटलेले होते. हळूच तिचं लक्ष आकाशच्या तंबूकडे गेलं. तंबूचं प्रवेशद्वार तिला जरा उघडं दिसलं. पुन्हा एकदा कुतूहलाने सुप्री पुढे गेली. एका डोळ्याने तिने आतमध्ये चोरून बघितलं तर आत कोणीच नव्हतं. तसं तिने पूर्णपणे आत डोकावून पाहिलं. बापरे, कुठे गेला हा माणूस. तशीच ती पळत पळत सगळ्यांना जागे करू लागली. डोळे चोळत चोळत हळूहळू सगळे जागे होऊ लागले. एवढी मस्त झोप लागली होती. काय झालं तुला, संजना आळस देत म्हणाली. अरे तो मिस्टर ए त्याच्या तंबूत नाही आहे. त्याची सॅक पण नाही आहे. गेला वाटतं तो, सुप्री म्हणाली. मी बघतो, एक जण पुढे जात म्हणाला. तुझ्या बघण्याने तो काय इथे परत अवतरणार आहे का, सुप्री जरा रागातच म्हणाली. खरंच आकाश नव्हता तंबूत. एव्हाना सगळ्यांची झोप उडाली होती. काय करावं ते कळतच नव्हतं. तो असा कसा सोडून जाऊ शकतो आपल्याला. मला वाटते ना या सुप्रीमुळेच तो वैतागून निघून गेला. एक मुलगी म्हणाली. हो हो, मला पण तसंच वाटते. किती त्रास दिला हिने त्याला. अजून एकाने त्यात आपले विचार मांडून घेतले. हे बरं आहे, एकतर मी त्याला बोलवून घेतलं. आय मीन माझ्यामुळे तो मदत करायला तयार झाला आणि आता मलाच सगळे बोलत आहेत. मी गरीब आहे ना म्हणून मला बोलतात सगळे. सुप्रीचं तोंड एवढंसं झालं. सुप्री गप्प झाली आणि सगळीकडे शांतता पसरली. तिच्या एकटीच्या बडबडीमुळे एवढा आवाज होत होता. पण शांतता झाल्यावर आजूबाजूचे आवाज येऊ लागले. तसं पण ते सर्व जंगलात होते. पहाट होत होती तसे वेगवेगळे पक्षी जागे होऊन आपलेपणाची जाणीव करून देत होते. किती प्रकारचे पक्षी एकमेकांना साद घालत होते. जंगल जागं होत होतं. ते आवाज ऐकण्यात सगळे गुंग झाले. पहिल्यांदाच घडत होतं ना तसं शहरात राहणाऱ्या या प्राण्यांच्या बाबतीत. सकाळचे 7:30 वाजले तसा आकाश परत आला. बघतो तर सगळेच जागे झालेले आणि बाहेरच एकत्र बसलेले. आकाशला ते पाहून गंमत वाटली. अरे वा, मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या लवकर जागे होता सगळे. छान. आकाशला आलेलं पाहून सगळ्यांना हायसं वाटलं. ओ मिस्टर ए, सांगून जाता येत नाही का, कुठे गेला होता तुम्ही. सगळ्यांना वाटलं की माझ्यामुळेच पळून गेलात तुम्ही. किती बोलले हे सगळे या गरीब मुलीला, सुप्री पुढे येत म्हणाली. बरं झालं बोलले सगळे, छान झालं, आकाश हसत म्हणाला. कुठे गेला होता तुम्ही सकाळीच, सगळ्यांना काळजी वाटत होती. संजना सुप्रीच्या मागूनच बोलली. आपल्याला पुढची वाट शोधायला गेलो होतो. आपल्याला कसं कसं जायचं आहे ते बघून आलो आणि घाबरलात वाटतं सगळे, आकाश सगळ्यांकडे बघत म्हणाला. घाबरायचे कशाला, हा निसर्ग आपलाच आहे. तो आपली खूप काळजी घेतो. फक्त आपणच त्याची काळजी करत नाही.
सगळे आकाशचं बोलणं ऐकत होते. चला आता गप्पा पुरे, सामान बांधायला घ्या, अर्ध्या तासात पुढच्या प्रवासाला निघूया, असं म्हणताच सगळ्यांनी सामान घेतलं आणि तंबू आवरायला घेतले. अर्ध्या तासात ते सगळे आकाशसोबत निघायला तयार झाले. आपापल्या सॅक पाठीवर लावून सगळे तयार झालेले बघून आकाश म्हणाला, इथून काही अंतरावर एक गाव दिसलं मला. तिथे जाऊन काही मिळते का ते बघू. मला वाटत नाही तिथे काही वाहनांची सोय होईल तुमच्यासाठी. भेटलंच तर आनंद आहे. चला निघूया. आकाश जाण्यास निघाला तशी संजना म्हणाली, लगेच निघायचे का? त्यावर आकाश थांबला. म्हणजे? लगेच म्हणजे आता अजून उजाडलेलं नाही. त्यात समोर एवढं धोका आहे. अस्पष्ट दिसते आहे सगळं. मग हा प्रवास आत्ताच सुरू करावा का? असं माझं म्हणणं होतं. त्यावर आकाश म्हणाला, ते गाव मी लांबून बघितलं. तिथे जाण्यास किती वेळ लागेल ते माहीत नाही. आता निघालो तर संध्याकाळच्या आधी पोहोचू. शिवाय कोणीतरी म्हणालं मला, इकडे एकही छान असं दिसलं नाही. आकाश सुपडीकडे पाहत म्हणाला. सुप्री उगाचच इकडे तिकडे बघत आपण काही ऐकलंच नाही असं भासवत होती. ते छान बघण्यासाठी आत्ताच निघावं लागेल. चला लवकर. सगळे आकाशच्या मागोमाग त्या जंगलातून कुठेतरी वरच्या बाजूला चालत होते. त्याने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जणाने एकमेकांचे हात पकडलेले होते. समोरचं काही दिसत नव्हतं, एवढं धुकं होतं. त्यातल्या त्यात आकाश सोबत होता म्हणून तो सगळ्यांना रस्ता दाखवत होता. सुप्री आणि संजना एकत्र होत्या. त्यात सुप्रीला कुठेही बघण्याची सवय. त्या दोघी कधी एकमेकींना तर कधी समोर अचानक येणाऱ्या झाडावर आपटत होत्या. आपटत धोपटत दोघी आपल्याच धुंदीत चालत होत्या. आकाशने ते बघितलं. त्या जशा जवळ आल्या तसं त्याने विचारलं, डोकं आपटून घेण्याची सवय आहे का दोघींना? त्यावर सुप्रीचा रिप्लाय, आमचं डोकं आहे. ते आपटू नाहीतर काही पण करू. तसं पण काही होणार नाही आम्हाला. आधीच डोक्यावर पडलेले आहोत आम्ही. आणि हसायला लागली जोरात. गप ग येडे, संजना म्हणाली आणि आकाशकडे बघत सॉरी म्हणाली. चला हा पटपट, कारण तुम्हीच दोघी मागे आहात. हरवला कुठे तर परत येणार नाही शोधायला. नका येऊ, माझा गणू आहे माझी काळजी घ्यायला, सुप्री म्हणाली. ओके ठीक आहे म्हणत आकाश पुढे गेला. संजना घाबरली. सुप्रीचा हात पकडून तिला ओढतच पुढे घेऊन आली. अशीच 10-15 मिनिटे गेल्यावर एका मोकळ्या जागी ते आले. आकाशने सर्वांना थांबायला सांगितले. त्याने माणसं मोजली. सगळे होते. आता आपल्याला वर चढायचे आहे तर खबरदारीने चढाई करा. इथून पुढे जाण्याचा हा एकच रस्ता आहे. त्यामुळे ही चढाई करताना सगळ्यांनीच एकमेकांचे हात धरून चढाई करूया. मी पुढे आहे. माझ्या बरोबर मागोमाग या सर्वांनी. सावकाश एकदम. सर्वच गंभीर झाले. एकमेकांचे हात पकडून हळूहळू ते सर्व आकाशच्या मागून जात होते. आजूबाजूला पूर्णपणे धुक्याची दाट चादर. कुठे चाललो आहोत, कधी पोहोचणार हे आकाशशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. थोडीशी चढाई झाल्यावर आकाश थांबा म्हणाला. सगळे आहेत ना सोबत? कोणाचा हात सोडला नाहीत ना? आकाशने विचारल्यावर आम्ही एकत्र आहोत सगळे, असा सगळ्या ग्रुपने आवाज केला. बरं, आता सगळ्यांनी डोळे बंद करा, आकाश म्हणाला. कशाला ओ मिस्टर ए, ढकलून देणार आहात का आम्हाला डोंगरावरून? सुप्रीने लांबूनच विचारलं. ज्यांना यायचं असेल त्यांनीच या, कोणावर जबरदस्ती नाही. सुप्री त्यावर गप्प झाली. एकमेकांचे हात पकडून ते चालत होते. आकाशवर पूर्ण विश्वास ठेवून. डोळे बंदच ठेवा, मी सांगेन तेव्हा उघडा. आकाश पुन्हा पुन्हा तेच सांगत होता.
5 मिनिटे झाली असतील चढाई करून. पुन्हा आकाशचा आवाज आला. सगळ्यांचे डोळे बंदच होते. आता एक सपाट जागा आली आहे. नंतर मी सांगेन तिथेच सगळ्यांनी उभं राहा. हो, सगळ्यांनी आवाज दिला. पुढे अजून 2 मिनिटे चालल्यावर आकाशने सगळ्यांना थांबवलं. आकाश एकेकाचा हात पकडून त्यांना योग्य ठिकाणी उभं करत होता. डोळे अजून बंदच सगळ्यांचे. ओ मिस्टर ए, उघडू का डोळे? सुप्री बोलली. वेट, अजून नाही. 2-5 मिनिटे अशीच गेली असतील. आता हळूहळू डोळे उघडा. आकाशचा आवाज आला आणि सगळ्यांनी डोळे उघडायला सुरुवात केली. समोर एक मोठा डोंगर दिसत होता. अजूनही धुकं होतंच, तरी सूर्यप्रकाशामुळे धुकं हळूहळू विरळ होत होते. समोरचं दृश्य अजूनच स्पष्ट दिसायला लागले होते. लांबच्या लांब तो डोंगर पसरला होता. काही ठिकाणी ढग विसावले होते. मधून उंचच उंच धबधबे आणि झरे ओसंडून वाहत होते. पाणी मिळेल त्या वाटेतून स्वतःला झोकून देत होते. पूर्ण डोंगर हिरव्याकच हिरवाईने नटून गेला होता. मधूनच एखादा पक्ष्यांचा थवा नजरेस पडत होता. नजर जाईल तिथे हिरवळ आणि झरे. त्यात सूर्योदय होत असल्याने पूर्ण हिरवाई आता चमकत होती. आजूबाजूने वाहणाऱ्या धुक्याने त्या सर्वांचे चेहरे आणि कपडे ओले केले होते. त्यात मध्येच येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकेने अंग शहारल्यासारखं होत होते. शहरातल्या त्या पाखरांना हे दृश्य नवीनच होतं. डोळे भरून ते बघत होते. आकाशने सुद्धा 2-3 फोटो काढून घेतले पटकन. नंतर त्या ग्रुपकडे नजर टाकली. त्यांना कोणीतरी स्टॅच्यू केलं आहे असंच वाटलं असतं बघणाऱ्याला. त्यांचाही फोटो आकाशने काढून घेतला. फोटोत काहीतरी दिसलं त्याला. सुप्रीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. हळूच बाजूला जाऊन उभा राहिला. रुमाल पुढे केला तेव्हा सुप्री भानावर आली. नो थँक्स म्हणत स्वतःच्या हाताने तिने डोळे पुसले. थोडा वेळ सगळेच तिथे बसून होते. मनात ते सगळं भरून घेत होते. संजना दुसऱ्या एका मैत्रिणीबरोबर बसली होती. सुप्री मात्र जरा लांबच, पण एकटी बसली होती. आकाश संभ्रमात पडला. संजना जवळची मैत्रीण बाजूला गेल्यावर आकाश संजनाच्या बाजूला जाऊन बसला. बोलायचे होते काही, बोलू का? आकाशने संजनाला विचारलं. हो, बोला ना. संजना त्या निसर्गाकडे पाहतच म्हणाली. म्हणजे हे जरा विचित्रच वाटते म्हणून विचारत आहे मी. तुमची मैत्रीण सुप्रिया, मघाशी तिच्या डोळ्यात पाणी बघितलं मी आणि आता सुद्धा ती तिथे दूर जाऊन बसली आहे. तुम्ही तिच्या बेस्ट फ्रेंड आहात ना? तरी असं का? संजनाने आकाशकडे पाहिलं आणि पुन्हा ती समोर कोसळणाऱ्या झऱ्याकडे पाहू लागली. सुप्रीला मी खूप आधीपासून ओळखते. शाळेपासून ती स्वच्छंदी आहे, मनमोकळी आहे. लाईफकडे एका वेगळ्याच नजरेने बघते ती.